नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 15.1 यामधील काही उदाहरणे बघणार आहोत. सर्वप्रथम 15.1 मधील पहिलं उदाहरण आहे जे तुमच्या पुस्तकात 201 नंबरच्या पानावर आहे. उदाहरण असं आहे, 11/16 is greater than box upon 11. Which of the following numbers should be in the box to make the statement true? म्हणजे 11/16 हा अपूर्णांक मोठा आहे या अपूर्णांकापेक्षा. मग खालीलपैकी कुठली संख्या ही बॉक्सच्या जागी असावी की जेणेकरून हे स्टेटमेंट जे आहे ते ट्रू होईल. म्हणजेच 11/16 इज ग्रेटर हे ट्रू होईल किंवा हे खरं असेल. यासाठी बॉक्समध्ये यापैकी कुठली संख्या असावी. आता सर्वात प्रथम जेव्हा आपल्याला दोन संख्यांची किंवा दोन अपूर्णांकांची कंपेअर करायची असते, देन वी हॅव टू इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन, कन्वर्ट दिस फ्रॅक्शन इनटू इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. आपल्याला जेव्हा दोन अपूर्णांकांची कंपेअर करायची, तुलना करायची, तेव्हा ते सममूल्य अपूर्णांक असले पाहिजे. आता 11/16 आणि इथे जी संख्या आहे ती अपॉन 11, त्यांचे जे डेनॉमिनेटर आपण बघितले तर ते वेगवेगळे आहेत. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स होण्यासाठी डेनॉमिनेटर कसे हवेत आपल्याला, तर सारखे हवेत. बरोबर. मग डेनॉमिनेटर आपण सारखे करून घ्यायचे. यासाठी एक तुम्हाला आणखी युक्ती सांगते. पहिला अपूर्णांक लिहून घ्यायचा आणि पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्याच्या छेदाने गुणायचं. बरोबर. मी 11/16 जसाच्या तसा लिहिला आणि त्याला दुसऱ्याच्या छेदाने म्हणजेच या ठिकाणी 11 ने मी मल्टिप्लाय करणार आहे. ओके. मग ही जी संख्या असेल ती कशी असेल, मोठी असेल. कुठल्यापेक्षा, दुसरा बॉक्स मधला अपूर्णांक जो असेल या दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्याच्या छेदाने गुणायचा. आता यात एक गोष्ट लक्षात ठेवा मुलांना, की 16 आणि 11 हे जे दोन डेनॉमिनेटर आहे ना, हे कुठली संख्या कोणाच्या पाड्यात येत नाही. बरोबर ना. 16-11च्या पाड्यात येतात ना, 11-16च्या पाड्यामध्ये येतात, किंवा अशी कुठली छोटी संख्या नाही की जिच्या किंवा ती संख्या ही 16च्या पाड्यात आणि 11च्याही पाड्यात येईल, अशी पण कुठली छोटी संख्या नाही. म्हणून आपण काय केलं की पहिला फ्रॅक्शन लिहिला आणि त्याला दुसऱ्याच्या छेदाने म्हणजे डेनॉमिनेटरने मल्टिप्लाय केलं आणि दुसरा अपूर्णांक लिहायचा, त्याला पहिल्याच्या डेनॉमिनेटरने मल्टिप्लाय करायचं. या पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो. आता आपल्याला एक गोष्ट कळाली की इथे 16x11 आणि 11x16 म्हणजे आपला डेनॉमिनेटर कसं असणार आहे, सेम असणार आहे. बरोबर. मग आपल्याला नियम माहित आहे की छेद समान असेल तर ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. मग पहिला जो या ठिकाणी ही पहिला अपूर्णांक आहे त्याच्यातली जो पहिला न्यूमरेटर आहे 11x11 किती येतात, 121. 11चा वर्ग किती आहे, 121. आता ही 121 संख्या मोठी आहे. या बॉक्समध्ये आपण या अल्टरनेटिव्ह मधली कुठलीही संख्या टाकणार, तिचा गुणाकार केल्यानंतर जी संख्या तयार होणार, जे प्रॉडक्ट तयार होणार ते छोटं असायला हवं. कशापेक्षा, 121 पेक्षा हे प्रॉडक्ट छोटं असायला हवं. बरोबर. कारण 121 हे कसे आहेत, मोठे आहेत. आणि आपण असा नियम बघितला की छेद समान असतील तर अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. म्हणजेच 121 हे मोठे आहेत. मग त्यापेक्षा छोटी संख्या इकडे कशी येणार हे आता आपण बघूया. बघा, आता या 16ला आपण 7 ने जर मल्टिप्लाय केलं तर किती येतात, 112. 16ला जर आपण इथे 8 घेतला, 16 8 128, 16 9 124 आणि 16 10 160 आले. बरोबर. आता या संख्यांमधली 16 गुणिले 7 112, 16 8 28 असे म्हणजे 128, 16 9 144 आणि 16 10 160. या ज्या संख्या आलेल्या आहेत या 121 पेक्षा छोट्या असायला पाहिजे. आता मला सांगा याच्यातली कुठली संख्या ही 121 पेक्षा छोटी आहे, सांगा बरं.
112. म्हणजे 16ला कितीने मल्टिप्लाय केले म्हणजे 112 येतील? तर 7ने. बरोबर. म्हणजे बॉक्सच्या जागी कुठली संख्या असायला पाहिजे? तर बॉक्सच्या जागी असायला हवी 7. 7 into 16 म्हणजे किती येतील? 112. बरोबर. 121 इज ग्रेटर दॅन 112. 121 ही संख्या 112 पेक्षा कशी आहे? मोठी आहे. बरोबर. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला कोणतं ऑप्शन मिळतंय? तर बॉक्सच्या जागी जर आपण 7 घेतलं तर आपलं हे जे उत्तर आहे किंवा हे जे त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे हे स्टेटमेंट कसं येणार आहे? बरोबर येणार आहे. आणि म्हणून खालील अल्टरनेटिव्ह पैकी बॉक्सच्या जागी असणारी संख्या कुठली असेल? 7. म्हणजेच फर्स्ट अल्टरनेटिव्ह इज द करेक्ट ऑप्शन. बरोबर. या पद्धतीने आपण ज्यावेळेला अपूर्णांकांची किंवा फ्रॅक्शन्सची कंपेअर करायची असते तेव्हा ते इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स करून घेणं किंवा लाईक फ्रॅक्शन्स करून घेणं, त्यांचा डेनॉमिनेटर सेम करणं, ह्या गोष्टी करायच्या असतात की जेणेकरून डेनॉमिनेटर सेम झाले तर आपल्याला त्या अपूर्णांकांमध्ये तुलना करता येत असते. अशा पद्धतीने आपण पहिलं उदाहरण सोडवलं. आता पुढचं उदाहरण बघूया. बघा, दुसरं उदाहरण आहे 15.1 मधलंच दुसरं उदाहरण आहे. इफ 17/21 is smaller than star upon 21, then star is equal to what? Options are 18, 15, 17 and 16. म्हणजे 17/21 हा अपूर्णांक लहान आहे. कशापेक्षा? या अपूर्णांकापेक्षा हा लहान आहे. मग स्टारच्या जागी असा कुठला अंक घ्यावा की हा अपूर्णांक लहान होईल? ऑप्शन्स आहेत 18, 15, 17 आणि 16. हे त्या ठिकाणी ऑप्शन्स दिलेले आहेत. मग आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला की डेनॉमिनेटर त्यांचे बघितलं तर कसे होतील, कसे दिसतात ते आपल्याला सारखे आहेत. बरोबर. मग आपल्याला इथे जास्त काहीच विचार करायची गरज नाही. नियम आपल्याला माहित आहे. छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. बरोबर. मग आपण जर स्टारच्या जागी या ठिकाणी 18 ही संख्या घेतली तर आपल्याला 17/21 स्मॉलर दॅन 18/21 होतील. बरोबर. आपल्याला 17 पेक्षा मोठाच अपूर्णांक हवा. खालच्या ऑप्शन्स मध्ये 18, 15, 17, 16 हे जे आपण ऑप्शन्स दिलेले आहेत यामध्ये 17 पेक्षा मोठा असणारा अपूर्णांक कुठला आहे? निश्चित, विच इज 18. म्हणजे जर स्टारच्या जागी आपण 18 ही संख्या घेतली 18/21 असा फ्रॅक्शन तयार होईल जो या 17/21 पेक्षा कसा असणार आहे? मोठा आहे. छेद समान, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. म्हणून 17 पेक्षा मोठी असणारी 18 संख्या आपण घेतली आणि ऑप्शन आहे फर्स्ट ऑप्शन इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ओके. हे झालं दुसरं उदाहरण. त्यानंतर आता तिसरं एक उदाहरण आहे. उदाहरण असं आहे बघा. व्हॉट फ्रॅक्शन्स डज द शेडेड पोर्शन शो इन द ऍडजॉइनिंग फिगर. आता ही आकृती तुम्हाला दिसते आहे आणि या आकृतीमध्ये शेडेड पोर्शनचं फ्रॅक्शन्स आपल्याला काढायचं आहे. मुलांनो, जेव्हा आपल्याला फ्रॅक्शन्स, शेडेड पोर्शनचे फ्रॅक्शन्स अशा पद्धतीचं उदाहरण येतं तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की समान सारखे भाग असले पाहिजे. आता या आकृतीमध्ये समान सारखे भाग आहेत का? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6 समान भागांपैकी किती शेडेड पोर्शन आहेत? किती स्क्वेअर्स त्यातले शेडेड झालेले आहेत? तर 1, 2, 3 अँड 4. बरोबर. 6 समान भागांपैकी 4 समान भाग हे शेडेड आहेत. म्हणजे याच्यामधलं जे दुसरं ऑप्शन आहे विच इज 4/6 हे करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे. त्यानंतर आता आपण पुढचं उदाहरण बघूया. मुलांनो, 15.1 मधलं हे 6वं उदाहरण जे आहे ते नीट बघा. उदाहरण असं आहे. विच ऑफ द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह इज रॉंग. ही गोष्ट नीट लक्षात घ्या. आपल्याला रॉंग कुठली गोष्ट आहे ती विचारली आहे. आता आकृत्या नीट बघा बरं का. इथेही शेडेड पोर्शन आलेला आहे आणि त्याचं फ्रॅक्शन आपल्याला सांगायचं आहे.
मी आत्ताच तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगितली, ती आता इथे उपयोगी पडणार आहे. बघा, पहिल्या आकृतीमध्ये देर आर 4 इक्वल पार्ट्स, 1, 2, 3 अँड 4. 4 इक्वल पार्ट्स म्हणून इथे जे डिनॉमिनेटर घेतला आहे तो 4 घेतला आहे. शेडेड पोर्शन किती आहे? 1. सो फ्रॅक्शन इज 1/4. इट इज करेक्ट. बरोबर. त्यामुळे आपल्याला रॉंग विचारलं म्हणून पहिलं ऑप्शन येणार नाही. सेकंड जी आकृती आहे ती बघा नीट. हाऊ मेनी इक्वल पार्ट्स आर देअर? 1, 2, 3, 4, 5, 6 अँड 7, 8. इक्वल पार्ट्स आर 8. 8 इक्वल पार्ट्स आहेत आणि 8 इक्वल पार्ट्स मधले शेडेड पोर्शन किती आहेत? 1 and 2. शेडेड पोर्शन आहे 2. सो फ्रॅक्शन इज 2/8. बरोबर. 2/8 म्हणजेच काय? त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म केल्यानंतर 2 1s are 2 and 2 4s are 8. ते येतंय 1/4. बरोबर. म्हणजे 1/4 हे जे ऑप्शन आहे किंवा फ्रॅक्शनचे जे शेडेड पोर्शनचं फ्रॅक्शन आहे ते बरोबर आहे आणि म्हणून जे उत्तर आहे इथे ते आहे 1/4. त्यामुळे हे पण काय येईल? राईट येणार. बरोबर. त्यानंतर आता ही तिसरी आकृती बघा. तिसऱ्या आकृतीचं जर तुम्ही नीट निरीक्षण केलं मुलांनो, तर एक गोष्ट तुमची अशी लक्षात येते की या आकृतीमध्ये इक्वल पार्ट्स आहेत का, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. बघा, शेडेड पोर्शन 4 आहेत पण इक्वल पार्ट बघा. आता या ठिकाणी 1, 2 या जो क्वार्टर आहे या क्वार्टरचे 2 इक्वल पार्ट्स केलेत. 1, 2, 3, 4, 5, 6. पण इथे मात्र त्यांनी एकच भाग घेतला आहे. इथे त्यांनी इक्वल पार्ट्स केलेले नाही. इक्वल पार्ट्स केलेले नाहीत म्हणून या ठिकाणी हे जे ऑप्शन आहे 4 हे येणारच नाही. कारण इक्वल पार्ट्स नाही आहेत म्हणून तिथे कुठला फ्रॅक्शन येणार नाही. कारण जी डेनॉमिनेटर हा असतो हा समान भागापैकी शेडेड पोर्शन भाग किती अशा पद्धतीने लिहायचा असतो. परंतु इथे समान भाग नाही. त्याच्यामुळे 1/4 हे जे अल्टरनेटिव्ह आहे किंवा हे जे ऑप्शन आहे हे टोटली रॉंग आहे आणि म्हणून विच ऑफ द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह इज रॉंग. इथे आपलं तिसरं हे जे उदाहरण येईल किंवा तिसरं ऑप्शन येईल हे काय आहे? रॉंग आहे. ओके. आता इथे चौथ्या आकृतीमध्ये पण तुम्हाला दिसेल एक गोष्ट. इथे प्रत्येक क्वार्टर जे आहे ते प्रत्येक क्वार्टरचे 1, 2, 3, 4 इक्वल पार्ट्स केलेले आहेत. इथे पण 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4 आणि 1, 2, 3, 4 असे 16 टोटल इक्वल पार्ट्स झालेले आहेत. बरोबर. आणि 16 इक्वल पार्ट्सचे शेडेड पोर्शन किती आहे? 4. मग तो पण किती ती 4 1s are 4 आणि 4 4s are 16. इथे 4 4s are 16 येतील म्हणजे इथे पण हे 1/4 हे करेक्ट अल्टरनेटिव्ह असणार आहे. हे सगळे अल्टरनेटिव्ह जे आहेत हे करेक्ट आहे. फक्त यातलं तिसरं रॉंग आहे. का? तर यांचे इक्वल पार्ट्स नाही आहेत इथे म्हणून हे तिसरं ऑप्शन हे रॉंग आहे. तिसरं ऑप्शन रॉंग. आपल्याला रॉंगच कुठलं ऑप्शन आहे हे विचारलंय आणि म्हणून उत्तर येईल 3. ओके. त्यानंतर आता या 7वं आणि 8वं उदाहरण ज्यामध्ये आहे यामध्ये असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर्स विचारलेले आहेत. मुलांना आपण जे नियम बघितले की न्यूमिरेटर सेम असेल तर कशा पद्धतीने असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर वापरायची किंवा लिहायची किंवा डेनॉमिनेटर इक्वल असेल तर कशा पद्धतीने असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर लिहायची हे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं. त्या व्हिडिओतील नियमाचा वापर करून तुम्ही हे सर्व फ्रॅक्शन्स असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर्सने लिहायचे आहे. यानंतर आता आपण 9वं उदाहरण बघूया. उदाहरण असं आहे मुलांनो. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट फ्रॅक्शन्स इफ दे आर अरेंज्ड इन डिसेंडिंग ऑर्डर. आणि फ्रॅक्शन्स आहेत 3/5, 3/2, 3/8 अँड 3/7. उदाहरण असं आहे की फरक काय आहे? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट फ्रॅक्शन्स. सर्वात मोठा फ्रॅक्शन्स आणि सर्वात लहान फ्रॅक्शन्स याच्यामधील फरक काय आहे? इफ जर दे आर अरेंज इन डिसेंडिंग ऑर्डर. हे दिलेले फ्रॅक्शन जर आपण डिसेंडिंग ऑर्डरने लिहिले तर सगळ्यात मोठा फ्रॅक्शन आणि सगळ्यात छोटा फ्रॅक्शन यातील फरक किती? सगळ्यात प्रथम आपण हे जे फ्रॅक्शन्स दिलेत ते डिसेंडिंग ऑर्डरने लावून घेऊयात.
आता डिसेंडिंग ऑर्डरने लावताना एक गोष्ट आपल्याला माहिती आहे की सगळ्यात मोठा फ्रॅक्शन आपण आधी लिहितो. आता या सगळ्या फ्रॅक्शन्सचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला कळेल की सगळे न्यूमरेटर सेम आहेत. बरोबर. मग न्यूमरेटर जर सेम असेल, आपला नियम काय आहे? अंश समान असेल तर ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक छोटा असतो. बरोबर. अंश समान असतील तर ज्याचा छेद छोटा तो अपूर्णांक मोठा आणि ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक छोटा असतो. मग आता आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरने लावायचं आहे. डिसेंडिंग ऑर्डरने आपण सगळ्यात आधी कुठला अपूर्णांक घेणार? तर सगळ्यात मोठा अपूर्णांक घेतो. बरोबर. आणि सगळ्यात मोठा अपूर्णांक कुठला आहे? ज्याचा छेद सगळ्यात छोटा आहे तो अपूर्णांक सगळ्यात मोठा असतो. मग आता जर आपण यांचे छेद बघितले, यांचे डिनॉमिनेटर्स पाहिले तर 5287 याच्यातला सगळ्यात छोटा अंक कुठला आहे? तर 2. म्हणजे सगळ्यात छोटा अपूर्णांक सगळ्यात मोठा अपूर्णांक कुठला येईल? 3/2. बरोबर. आता इथे प्रत्येक वेळेला आपण हे नियम रिवाइज करत असायचे म्हणजे आपल्या त्या नेहमी लक्षात राहतील आणि आपली चूक होणार नाही. आता सगळ्यात मोठा अपूर्णांक लिहिल्यानंतर 2 नंतर कुठला असेल? देन 3/5. बरोबर. त्यानंतर असेल 3/7 अँड देन 3/8. हे आपण डिसेंडिंग ऑर्डरने लावून घेतलेत. आता याच्यात सगळ्यात मोठा अपूर्णांक आणि सगळ्यात छोटा अपूर्णांक याच्यातील फरक आपल्याला काढायचा. सो 3/2 मायनस 3/8. बरोबर. मग आपल्याला आता या ठिकाणी संख्याच्या डेनॉमिनेटर्स जे आहेत ते वेगवेगळे आहेत. बरोबर. ते आपल्याला आधी समान करून घ्यावे लागतील. फ्रॅक्शन्सची बेरीज किंवा वजाबाकी करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट की त्यांचे डेनॉमिनेटर हे सारखे असले पाहिजे. ते सारखे असतील तरच आपल्याला फ्रॅक्शन्सची बेरीज किंवा वजाबाकी करता येते. मग आता आपण हे सारखे नसतील तर काय करणार? मगाच्या उदाहरणामध्ये बघितलं की पहिला फ्रॅक्शन लिहून घ्यायचा आणि त्याला दुसऱ्याच्या छेदाने गुणायचं. मी 3/2 हा पहिला अपूर्णांक लिहिला आणि त्याला दुसऱ्याच्या छेदाने गुणते. मायनस दुसरा अपूर्णांक लिहून घ्यायचा आणि त्याला पहिल्याच्या छेदाने गुणायचा. आता या ठिकाणी 2च्या पाड्यात 8 ही संख्या येते, त्यामुळे आपण 2 गुणिले 4 म्हणजे फक्त हाच फ्रॅक्शन इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन करून घेतला तरी चालू शकतं. परंतु आपण या पद्धतीने तुम्हाला मी मघा सांगितलं म्हणून आपण ते तसं न करता पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्याच्या छेदाने आणि दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्याच्या छेदाने गुणलेला आहे. ओके. सो 8×3 = 24 8×2 = 16 मायनस 3×2 = 6 8×2 = 16. छेद समान आलेत आणि आता अंशांची आपण काय करणार आहोत? वजाबाकी करणार आहोत. 24 मायनस 6. 24 मायनस 6 इज इक्वल टू 24 मधनं 6 गेले 18 छेद जसाच्या तसा लिहिणार आपण 16. 18/16. 18/16 आपला ऑप्शन कुठला आहे बघा बरं. आता या ठिकाणी 9व्या उदाहरणामध्ये पहिलं ऑप्शन आहे बघा. 18/16 इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. म्हणजे सगळ्यात मोठा अपूर्णांक आणि सगळ्यात छोटा अपूर्णांक यांच्यातला डिफरन्स किती आला? तर 18/16 हा डिफरन्स आलेला आहे. सो फर्स्ट अल्टरनेटिव्ह इज द करेक्ट ऑप्शन. हे उदाहरण 2019ला आलेलं आहे. ठीक आहे. आता आपण 15.2 मधल्या काही उदाहरणांचा अभ्यास करूया. बघा 15.2 मधलं हे दुसरं उदाहरण आहे. आयडेंटिफाय द स्मॉलेस्ट फ्रॅक्शन अँड दे हॅव गिव्हन फ्रॅक्शन्स आर 4/7, 7/4, 2/28 अँड 5/14. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जेव्हा स्मॉलेस्ट किंवा बिगेस्ट फ्रॅक्शन्स किंवा कम्पेअर या गोष्टी करायच्या असतात तेव्हा आपले फ्रॅक्शन्स हे लाईक फ्रॅक्शन्स असले पाहिजेत. बरोबर. मग आपण या सगळ्यांचे डेनॉमिनेटर बघितले तर ते वेगवेगळे आहेत. डिफरंट डेनॉमिनेटर्स आहेत. आता आपल्याला त्यांचं काय करायचंय? वी हॅव टू कन्वर्ट दिस फ्रॅक्शन इनटू लाईक फ्रॅक्शन्स. लाईक फ्रॅक्शन्स करण्यासाठी आता आपल्याला एक डेनॉमिनेटर कुठल्या पाड्यात येतो का हा बघूया. यातली सगळ्यात मोठी संख्या आहे 28 जी 14ने मल्टिपल होऊ शकते. 4 गुणिले 7 28 येतात. 7 गुणिले 4 पण 28 येतात. म्हणजे सगळ्यांचा छेद समान होऊ शकतो. म्हणून आपण काय करायचं? सगळ्यांचा छेद समान करून घेऊया. 4/7 into 4
इंटू 4. दुसरा फ्रॅक्शन घेतला 7/4 इंटू 7 इंटू 7. याला 7 ने गुणावं लागेल म्हणजे 28 येते. 2/28 जसेच्या तसेच लिहिणार आपण, कारण तो ऑलरेडी तसाच आहे. आपण 28च सगळ्यांचा डेनॉमिनेटर करणार आहोत म्हणून. आणि 5/14 इथे आपण 2 ने मल्टिप्लाय करणार आहोत म्हणजे 14 इंटू 2 इज इक्वल टू 24. ओके. आता या पद्धतीने आपण गुणाकार करूया. 4 4 जा 16 अपॉन 7 4 जा 28, 7 7 जा 49 अपॉन 7 4 जा 28, 2/28 and 5 2 जा 10/28, 14 2 जा 28. ओके. सगळ्याचे डेनॉमिनेटर सारखे आलेत म्हणजे हे सगळे लाईक फ्रॅक्शन्स झालेत. बरोबर. आता हे लाईक फ्रॅक्शन झाल्यानंतर आपल्याला काय विचारलंय, आयडेंटिफाय द स्मॉलेस्ट फ्रॅक्शन. छेद समान असतील, आपला नियम आहे ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, हा आपला नियम आहे. बरोबर. मग आता छेद सगळ्यांचे समान आहेत, मग अंश बघूया, न्यूमरेटर बघूया. सगळ्यात मोठा न्यूमरेटर कोणाचा आहे, या 49 हा सगळ्यात मोठा न्यूमरेटर आहे आणि 49 सगळ्यात मोठा न्यूमरेटर आहे, त्याच्यामुळे सगळ्यात मोठा अपूर्णांक कुठला येईल, 49. ग्रेटेस्ट येईल 49/28. आपल्याला काय विचारलं, स्मॉलेस्ट विचारलं. सगळ्यात छोटा कोणता आहे, 2, 2/28. ओके. मग आपल्याला विचारलं आहे स्मॉलेस्ट फ्रॅक्शन जो 2/28 आहे. ओके. मग याच्यामधलं दुसऱ्या उदाहरणामधलं करेक्ट ऑप्शन येईल 2/28. म्हणजे तिसरं अल्टरनेटिव्ह इज द करेक्ट ऑप्शन. 2017 साली हे उदाहरण येऊन गेलेलं आहे मुलांना. तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या, छेद समान नसतील तर ते छेद समान करायचे. कसे करायचे तुम्हाला मी या पद्धतीने दाखवले. या पद्धतीने छेद समान करून आपण स्मॉलेस्ट फ्रॅक्शन, ग्रेटेस्ट फ्रॅक्शन, कम्पेअरिंग, त्यानंतर असेंडिंग ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डर सगळं काही करू शकतो. पण आपल्याला छेद समान करता आलं पाहिजे, लाईक फ्रॅक्शन्स ते झाले पाहिजे. ओके. यानंतर 15.2 मधलं पुढचं उदाहरण बघूया. 5वं उदाहरण आहे, विच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन्स इज ग्रेटर दॅन 7/16 बट स्मॉलर दॅन 3/4. मुलांनो, हे उदाहरण मात्र खूप काळजीपूर्वक बघा आणि व्यवस्थित समजून घ्या. उदाहरण खूप मजेशीर आहे. त्यांनी असं म्हटलंय की 7/16 यापेक्षा मोठा, ग्रेटर दॅन 7/16 अँड 3/4 पेक्षा स्मॉलर कुठला फ्रॅक्शन आहे. आणि ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहेत. ऑप्शन्स आहेत 4/5, 3/8, 21/48 अँड 7/14. हे ऑप्शन्स त्यांनी आपल्याला दिले आहेत. आता दोन फ्रॅक्शन्स म्हणजे 7/16 अँड 3/4. 7/16 याच्यापेक्षा मोठा आणि 3/4 याच्यापेक्षा आपल्याला छोटा अपूर्णांक शोधायचा आहे. आता मुलांनो, कम्पेअर करायचं म्हणजे आपल्याला छेद समान करणं आलं, हे तुम्हाला मगाच सांगितलं. मग आपण आता 16 इथे आहे, इथे 4 आहे, 4ला 4ने मल्टिप्लाय केले तर इथे 16 येऊ शकतात. त्याच्यामुळे आपण आता प्रथम काय करूया, छेद समान करूया. सो 3/4 इंटू 4 इंटू 4. एक गोष्ट लक्षात घ्या की छेदाला जर 4ने मल्टिप्लाय केलं तर अंशालाही त्याच संख्येने मल्टिप्लाय करायचं, हे मात्र विसरायचं नाही. सो इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स कुठला येईल, 3 4 जा 12, 4 4 जा 16. बरोबर. म्हणजे 12/16. 3/4 इज इक्वल टू 12/16 हे आले. आता 12/16 आणि 7/16 पेक्षा मोठा आणि याच्यापेक्षा लहान. मग आपल्याला माहित आहे छेद समान असतील तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. बरोबर. म्हणजे 12/16 पेक्षा लहान याचा अर्थ काय की 12/16 हा मोठा आहे. बरोबर. मग 12/16 पेक्षा आपल्याला लहान पाहिजे म्हणजे आपल्याला एकतर 11/16 पाहिजे, 10/16 पाहिजे, 7पेक्षा मोठा पाहिजे म्हणजे 8/16 पण आपल्याला चालणार, 9/16 आणि 8/16. आपलं उत्तर यापैकी एक असायला हवं.
यापैकी कुठलाही एक अपूर्णांक आपण घेतला तर तो 7/16 पेक्षा मोठा आणि 12/16 पेक्षा लहान असणार आहे. बरोबर. छेद समान, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. बरोबर. मग या नियमाप्रमाणे 7 पेक्षा 8/16 मोठा, त्यापेक्षा 9/16 मोठा, त्यापेक्षा 10/16 मोठा आणि त्यापेक्षा 11/16 मोठा आणि तो 12/16 पेक्षा लहान पण आहे. म्हणजे हे 4 अपूर्णांक आपले आले पाहिजे. आता जे आपले ऑप्शन्स दिलेत ना ते आपण बघूया. आता 16 छेद होण्यासाठी बघा मुलांनो, आपल्याला या ठिकाणी 8चा 16 छेद करता येऊ शकतो. बरोबर. 48चाही 16 छेद करता येऊ शकतो. 7/14 दिलेत, 14चा 16 छेद आपण कसा करणार? तर एक गोष्ट लक्षात घ्या, याला आपण सिम्पलेस्ट फॉर्म करूया. 7/14 इज इक्वल टू 1/2. 7/14 म्हणजेच किती होतोय? त्याचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन काय होतोय? 1/2. मग याचाही आपल्याला 16 छेद करता येईल, याचाही 16 छेद करता येईल आणि याचाही करता येईल. 5चा करता येणार नाही, त्यामुळे आपण हे ऑप्शन बाजूलाच ठेवणार आहोत. त्याचं काहीच करणार नाही, कारण ते ऑप्शन येणारच नाही. मग आपण 3/8 घेतले, त्याचा 16 डेनॉमिनेटर करण्यासाठी त्याला काय करावं लागेल? दोघांनाही 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. 8 × 2 16, 3 × 2 6, 6/16 येतंय का याच्यामध्ये? नाही येत. म्हणजे हे ऑप्शन काय येईल? चूक. पुढचं ऑप्शन आहे 21/48. आता याचा 16 होण्यासाठी आपल्याला भागावं लागणार आहे. 48ला कितीने भागलं म्हणजे 16 येतात? 16 गुणिले 3 48, म्हणून 48/3. खाली 3ने भागायचं, म्हणून वरच्या न्यूमरेटरलाही 3ने भाग द्यायचा. सो 48/3 इज इक्वल टू 16. 21/3 इज इक्वल टू 7. 7/16. आता ऑलरेडी आपले 7/16 आहेत. या अल्टरनेटिव्ह मध्ये किंवा या उत्तरांमध्ये 7/16 बसतायत का? नाही. म्हणून हे ऑप्शन आपलं चुकलं. लास्ट ऑप्शन इज 1/2 किंवा 7/14 हे ऑप्शन आहेत, जे आपण 1/2 करून घेतलाय. सिम्पलेस्ट फॉर्म केलेला आहे त्याचा. आता 1/2ला 16 येण्यासाठी इथे 8ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो 8 2 16 and 8 1 8. राईट. सो अवर ऑप्शन आन्सर इज 8/16. आपल्या दिलेल्या आन्सरपैकी किंवा आपल्या येणाऱ्या उत्तरापैकी 8/16 आहे इथे? आहे. आपलं म्हणणं आहे की यापैकी कुठलाही एक अपूर्णांक आलेला पाहिजे. 8/16, 8/16. बरोबर. त्याच्यामुळे आपलं कुठलं अल्टरनेटिव्ह जे बरोबर येईल, या दोघांच्या मध्ये जर आपण 8/16 ही संख्या घातली तर ती 7पेक्षा मोठी आणि 12पेक्षा लहान, हे जे त्यांचं स्टेटमेंट आहे ते ट्रू होतं. हे स्टेटमेंट बरोबर होतं. म्हणजे इथे 8/16 हे ऑप्शन येईल. आणि 8/16 हे कशाचं कुठलं ऑप्शन असेल ते? तर चौथं 7/14 म्हणजेच 1/2. हे जे चौथं ऑप्शन आहे हे करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे. इथे 7/14 ही संख्या घेतली तर ती यापेक्षा मोठी आणि यापेक्षा लहान असणार आहे. म्हणजे 7/16 पेक्षा मोठी आणि 3/4 पेक्षा लहान अशी ती संख्या असणार आहे. सॉरी, इथे मध्ये अशा पद्धतीने आपण हे जे चौथं ऑप्शन आहे हे निवडलेलं आहे. ओके. पुढचं उदाहरण बघूया मुलांनो. आता हे 90 उदाहरण बघा. 2018 साली हे उदाहरण आलेलं आहे. पुट द अप्रोप्रिएट साइन इन द बॉक्स. आपल्याला साइन माहित आहे, इज ग्रेटर दॅन, इज स्मॉलर दॅन अँड इज इक्वल टू. राईट. चौथीची साइन पुस्तकात दिली ती नसतेच, त्याच्यामुळे तिचा विचारच करायचा नाही. ओके. एक्झाम्पल इज 17/8 बॉक्स 23/6. आता जिथे आपल्याला कम्पेअर करायची तिथे आपला डेनॉमिनेटर सेम पाहिजे, इक्वल पाहिजे, इक्वल फ्रॅक्शन पाहिजे. बरोबर. मग आता या ठिकाणी 17/8 आणि 23/6 मध्ये डेनॉमिनेटर 8 आणि 6 आहे. आपल्याला ते काय करून घ्यायचे आहेत? सारखे करून घ्यायचे आहेत. म्हणून डेनॉमिनेटर सारखा करायचा असेल तर आपण एक गोष्ट अशी करायची की याच्या पाड्यात ही संख्या किंवा याच्या पाड्यात ही संख्या येते का हे सगळं बघायचं. परंतु तसं नाही, म्हणून आपण काय करणार? पहिला अपूर्णांक लिहून घ्यायचा आणि पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्याच्या छेदाने मल्टिप्लाय करायचं. दुसरा अपूर्णांक लिहून घ्यायचा आणि त्याला पहिल्याच्या छेदाने मल्टिप्लाय करायचं. त्याला अशा पद्धतीने आपण छेद समान करणार आहोत.
नेहमी लक्षात घ्या, छेद समान करताना एकतर हे डेनॉमिनेटर एकमेकांच्या पाड्यात आहेत का ते बघा, नाही तर राईट डाऊन द फर्स्ट फ्रॅक्शन अँड मल्टिप्लाय इट बाय द डेनॉमिनेटर ऑफ द सेकंड फ्रॅक्शन. म्हणजे पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्याच्या डेनॉमिनेटरने मल्टिप्लाय करायचं आणि दुसरा अपूर्णांक लिहून घ्यायचा, त्याला पहिल्याच्या डेनॉमिनेटरने मल्टिप्लाय करायचं. 17 गुणिले 6 यांचा गुणाकार केला तर 17 गुणिले 6 102. 6 into 8 is equal to 48. बॉक्स. 23 गुणिले 8 184. आता आपल्याला जर पाढा येत नसेल तर आपण इथल्या इथे गुणाकारही करू शकतो. 8 3 जा 24, 8 2 जा 16, 16 plus 2 18. 184 upon 6 8 जा 48. आता डेनॉमिनेटर त्यांचे काय झालेत? समान झालेत. डेनॉमिनेटर समान झाल्यानंतर आपल्याला या कुठल्याही पैकी कुठलंही एक साइन इथे देता येईल. आपला नियम आहे, छेद समान असतील तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. अंश आपण बघणार आहोत, न्यूमरेटर आपण बघणार आहोत. 102 and 184 कोणता मोठा आहे? तो 184 मोठा, म्हणून आपण इथे साइन कुठली करणार आहोत? अशा पद्धतीची. सो 102 upon 48 is smaller and 184 upon 48 is greater. ओके. आता 102/48 आणि 184/48 म्हणजेच काय आहेत? 17 upon 8 and 23 upon 6. राईट. म्हणजेच 70 upon 8 is smaller than 23 upon 6. समजले उदाहरण? यानंतर पुढचं उदाहरण बघूया. बघा मित्रांनो, 10वं उदाहरण, शेवटचं उदाहरण आहे 15.2 मधलं. उदाहरण असं आहे, विच ऑफ द फॉलोइंग अल्टरनेटिव्स इंडिकेट द इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन टू द शेडेड पोर्शन इन द फिगर. 2019 साली हे उदाहरण आलेलं आहे. आता उदाहरणात काय सांगितलं ही गोष्ट सर्वात महत्वाची. उदाहरण जर एकदा वाचून समजत नसेल तर 2दा-3दा वाचा, पण काय दिलं आहे आणि काय विचारलं आहे हे कळणं खूप महत्वाचं आहे. उदाहरण असं आहे, विच ऑफ द फॉलोइंग अल्टरनेटिव्स, म्हणजे खाली हे जे अल्टरनेटिव्स दिले आहेत, पर्याय दिलेले आहेत, इंडिकेट म्हणजे दर्शवतात काय? द इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन टू द शेडेड पोर्शन. म्हणजे ही जी आकृती दिली आहे हिचा शेडेड पोर्शन यापैकी जी काही एक अल्टरनेटिव्ह आहे किंवा एक पर्याय आहे तो दर्शवतो आहे. तर तो पर्याय कुठला हे आपल्याला शोधून काढायचं आहे. आता यात सगळ्यात महत्वाची गोष्ट मुलांनो, मी तुम्हाला मगाही म्हटलं की समान भाग जे आहेत ते डेनॉमिनेटरला लिहायचे आणि शेडेड भाग जे आहेत ते वरती न्यूमरेटरला लिहायचे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 समान भाग आहेत. 8 इक्वल पार्ट्स. 8 इक्वल पार्ट्स पैकी शेडेड पोर्शन किती आहे? 3. सो 3 upon 8 हे आहे या आकृतीचं प्रपोर्शन किंवा या आकृतीचं गुणोत्तर किंवा या आकृतीचं इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे. 3/8. आता खाली हे जे ऑप्शन दिले आपल्याला दिलेले आहेत त्यामध्ये कुठला ऑप्शन बरोबर आहे किंवा कुठला ऑप्शन मधलं किंवा कुठल्या पर्यायामधलं उत्तर हे 3/8 येणार आहे हे आपल्याला बघायचंय. बघा, पहिलं ऑप्शन दिलंय 33/88. याचा आपण सिम्पलेस्ट फॉर्म केला तर 11×33 आणि 11×8 88. बरोबर. त्यामुळे पहिलंच ऑप्शन आपलं अगदी बरोबर आलेलं आहे. 33/88 इज इक्वल टू 3/8. आले उत्तर. आता हे तर आपल्याला लगेच उत्तर येतं, पण बाकीचे उत्तर कशा पद्धतीने चुकीचे आहेत हेही आपल्याला कळायला पाहिजे. दुसरं जे ऑप्शन दिलेलं आहे ना 36/60, हे जर आपल्याला समजा आधी असतं तर आपण कसं केलं असतं? याचं आपण सिम्पलेस्ट फॉर्म करणार. याला आपण दोघांनाही भाग जाणारी एक संख्या कोणती? तर 12ने दोघांनाही भाग जाईल, म्हणून आपण दोघांनाही 12ने भाग देणार. 12×3 36 आणि 12×5 60. ऑप्शन काय येतं? येते 3/5 3/5. म्हणजे हे नाहीच येणार. पुढचं आहे 45/75. या दोघांनाही भाग जाणारी संख्या कुठली असणार आहे? तर 5 ही संख्या आहे, ही दोघांनाही भाग जाईल किंवा 15ने पण जाईल या दोघांनाही भाग. 75 डिवायडेड बाय 50. 15×3 45.
आणि 15×5 = 75. याचंही ऑप्शन येतं 3/5, त्यामुळे तेही करेक्ट नाही. 60/100 आहे. इथे पण आपण 16/100ला 20 ने डिवाइड केलं. 20×3 = 60 आणि 20×5 = 100. बघा मुलांनो, तिघांचं ऑप्शन येतं 3/5, पण आपल्याला कुठलं हवंय 3/8, जे पहिलं अल्टरनेटिव्ह आहे, विच इज करेक्ट अल्टरनेटिव्ह. इंडिकेट द इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन टू द शेडेड पोर्शन इन द फिगर. ओके, सो ऑप्शन इज 33/88. समजलं उदाहरण? आता या पद्धतीने जी उदाहरणं तुम्हाला मी सोडवून दाखवली आहेत ती तुमच्या वहीत लिहायचीच आहेत, पण जी आपली साधी उदाहरणं आहेत किंवा मी सोडवून दिलेली नाहीत ती सोपी असल्यामुळे ती उदाहरणं तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायची आहेत.